नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल पाहिल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की सरळ सेवा भरती 2026 मी मुद्दाम 26 असं दिलेलं आहे, कारण इथून पुढे जे काय येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्या 2026 मध्ये किंवा 25 मध्ये सुद्धा काही जर आचारसंहितेनंतर जर महानगरपालिकेची आचारसंहिता लागली नाही तर ह्या डिसेंबरच्या आता इथून पुढचं जे काय 15-20 दिवसाचा काळ आहे या काळामध्ये सुद्धा देखील जाहिराती येऊ शकतात. अशी प्रोसेस आणि अंतिम टप्प्यात असलेल्या जाहिराती विभागाच्या वेगवेगळ्या त्या जाहिराती येण्याची जास्त चान्सेस आहेत. मग कोणत्या जाहिराती येणार आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या ठिकाणी लगेच बघणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हा सरळ सेवेचा अभ्यास करण्यासाठी एक बॅच अनाउन्स करतो. ही बॅच फक्त 999 रुपयामध्ये आपण दिलेली आहे. बघा, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, 999 रुपये फी आहे. तुम्हाला यामध्ये अनलिमिटेड वॉच टाइम भेटणार आहे, किती वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला 100+ टेस्ट आणि पीडीएफ नोट देखील तुम्हाला मिळणार आहेत. आता हे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. यामध्ये सर्व सरळ सेवाचे काय परीक्षा होतात त्या सर्व सरळ सेवेमध्ये जो काही कॉमन सिलेबस असतो, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि सामान्य, या घटकावरती ही बॅच आहे. सर्वांना उपयोगी येईल अशी, आणि फक्त 999 रुपयामध्ये विद्यार्थ्यांची हिताखातर ही बॅच आपण देत आहोत. आता बघूया आपण आपला महत्वाचा जो काही प्रोग्राम आहे तो कोणत्या विभागाची जाहिरात येणार आहे. सर्वात अगोदर जो काही विभाग आहे तो विभागाचं नाव सांगेल की या विभागाची जाहिरात येणाऱ्या काळामध्ये येणार आहे 100% येणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये तयारी आहे. बघा, पहिला विभाग घेतो मी, आरोग्य विभाग. बघा, आरोग्य विभागामध्ये सध्याच्या घडीला 5000 जागा या ठिकाणी येणार आहेत. 5000+ जागाची जाहिरात अंतिम टप्प्यात आहे. जाहिरात कधीही प्रसिद्ध होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, याची तुम्ही नोंद घ्या. काय, कधीही प्रसिद्ध होऊ शकते याची तुम्ही नोंद घ्या. बघा, आरोग्य विभागामध्ये जाहिरात 100% येणार आहे. लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध होईल, अंतिम टप्प्यात आहे. मागील काही दिवसापूर्वी मी याबाबत सविस्तर व्हिडिओ या आपल्या प्लॅटफॉर्मवरती घेतला होता, कारण मान्यता मिळण्यासाठी, वित्त विभागाची मान्यता मिळण्यासाठी सध्या धावपळ चालू आहे. आरोग्य विभागात लवकर या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर दुसरा विभाग आहे रेशीम संचालनालय. बघा, रेशीम संचालनालय याचं मुख्यालय आहे नागपूरला. रेशीम संचालनालयाची जाहिरात सुद्धा या ठिकाणी आकृतीबंध मंजूर आहे. फक्त कोणत्या कारणासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही हेच आपल्याला फक्त समजलेलं नाही. याचं सर्व ड्राफ्ट सुद्धा तयार आहे, फक्त जाहिरात प्रसिद्ध होणं बाकी आहे. बघा, यामध्ये बेस ऍग्रिकल्चर शिक्षण झालेले असतील, लिपिक संवर्गातील असतील, सहाय्यक असतील, प्रयोगशाळा सहाय्यक असतील, असे पदाच्या पोस्ट या रेशीम संचालनालयामध्ये असणार आहेत. आणि याची सुद्धा देखील जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहेत. दुसरा विभाग घेतो, सगळ्यात महत्वाचा, सगळ्यांच्या आवडीचा विभाग आहे. बघा, तलाठी पदाची जाहिरात. बघा, काही जण अंदाज वर्तवतायत की जून मध्ये येईल, काही जण म्हणतायत की आता डिसेंबरच्या या आचारसंहिता संपल्यानंतर कधीही प्रसिद्ध होऊ शकते. काही जणांचा अंदाज आहे की एमपीएससी कडे जाईल. परंतु तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, तलाठीच्या किंवा सरळ सेवेच्या बाबतीत अजून आयोगाने, जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती सरळ सेवा पदभरतीसाठी अभ्यास करण्यासाठी गेला होता, त्यानंतर अजून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरळ सेवा पदभरतीसाठी त्यांच्या पातळीवरती दुसरी कोणतीही हालचाल अजून देखील चालू झालेली नाही. आपल्याला अशी माहिती आहे. अजूनपर्यंत तरी अजून हालचाल नाही. अजून भविष्य काळामध्ये काय हालचाल करू शकते त्यांना, त्यानंतर सर्व जे काय सरळ सेवा आहेत त्या विभागाचं मागणीपत्र जाणार, त्यांचा अभ्यासक्रम ठरवला जाणार, त्यानंतर याला प्रोसेस जाणार आहे. तोपर्यंत मला तरी आत्ताच्या या सिच्युएशन वरून असं लक्षात येतंय की सध्या तरी ही जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे न जाता, ही जाहिरात बघा एमपीएससी कडे न जाता ही जाहिरात सध्या TCS कडे जाऊ शकते आणि TCS ह्याची परीक्षा घेऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर काय वाटतं तर कमेंट मध्ये सांगू शकता, कारण सध्याच्या घडीला जाहिरातीची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे. परंतु
महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे त्यांच्याकडे अजून अशी कोणती प्रोसेस चालू झालेली नाही असं दिसतंय. फक्त त्यांची कमिटी या ठिकाणी केरळ लोकसेवा आयोगाला भेट देऊन आली, तिथपर्यंत मर्यादित आहे. अजून पुढची प्रोसेस आपल्याला पाहायला मिळेल नाही. जर काय हालचाल झाली तर लवकरात लवकर आपल्याला समजलं तर आम्ही याच चॅनलवरती तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. सध्या तरी वाटतंय की 100% वरती आपला विश्वास सध्या TCS कडेच आहे असं वाटतंय महसूल विभाग. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरी जाहिरात नगर परिषद. नगर परिषद नगर परिषदेची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होईल. ह्या नगर परिषदेमध्ये चांगल्या क्लास 2 क्लास 3च्या पोस्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. यामुळे तुमचा अभ्यास देखील तुमचा तेवढा स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. बघा नगर परिषदेची जाहिरात जवळजवळ 1000 ते 1200 बघा 1000 ते 1200 पदांची जाहिरात आपल्याला पाहायला भेटणार आहे नगर परिषदेमध्ये. याची सुद्धा अंतिम टप्प्यात तयारी चालू आहे. कमिटी नेमली. पहिलं कसं होतं, जी ते नगर परिषदचे जे विभाग प्रशासकीय विभागानुसार जाहिरात प्रसिद्ध होती, परंतु आता जो काही गोंधळ मागच्या वेळेस प्रशासनाचा उडाला होता त्याकरता प्रशासनाने काय केलं, त्याचं केंद्रीकरण करायचं ठरवलंय. मग जेवढ्या काही राज्यातल्या नगर परिषद आहेत ते नगर परिषदा एक समिती गठीत केली जाईल आणि त्या समितीला या ठिकाणी सगळं नियंत्रण त्या समितीचं सर्व नगर परिषदेच्या जाहिरातीवरती असणार आहे आणि तिथून पुढेच ती प्रोसेस होणार आहे. जी कमिटी सांगेल तशा पद्धतीने ती प्रोसेस चालणार आहे. त्यावरती सदस्य जे काही नेमलेले आहेत अध्यक्ष सदस्य सगळे या ठिकाणी प्रशासकीय सगळं नेमून झालेलं आहे. ही प्रोसेस सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. लवकरात लवकर नगर परिषदेची जाहिरात सुद्धा आपल्याला प्रसिद्ध झालेली दिसेल. हे कधी 2026 मध्ये बघा. त्यानंतरची जाहिरात आहे सर्व जिल्हा परिषदा. सर्व जिल्हा परिषदा बघा, सर्व जिल्हा परिषदा सर्व जिल्हा परिषदा बघा. जिल्हा परिषदेची जाहिरात, जिल्हा परिषदेची जाहिरात कधी येऊ शकते ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो. येणाऱ्या जून जुलैमध्ये जून जुलैमध्ये 2026 जून जुलै 2026 मध्ये बघा 2026 मध्ये ही गुड न्यूज असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ही जी काय जिल्हा परिषदेची जाहिरात आहे यामध्ये जवळजवळ 26 ते 27 पोस्ट असतात. 26 ते 27 पोस्ट मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आमच्यासारखे जेवढे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं फॅकल्टीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल बघा, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असते. किंबहुना तुम्हाला सांगतो 12वी पास विद्यार्थ्यांपासून सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येऊ शकतो. बघा सगळ्या फॅकल्टीच्या वेगवेगळी पदं असतात आणि यामध्ये तुम्हाला रोजगार चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तुमची तयारी सुद्धा तेवढी स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. जिल्हा परिषदेसाठी स्पेशल मुलं या ठिकाणी तयारी करत असतात. तर आतापासून तुम्ही तयारी केली तर येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये तुमचं एक परीक्षा होऊन जाईल आणि दिवाळीपर्यंत तुम्हाला ऑर्डर देखील तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर बघा आपण केव्हा सर्व जिल्ह्याच्या जे काय आता GMC आल्या, मुंबई असेल, पुणे असेल, मिरज सांगली असेल, नांदेड असेल यांच्या GMCच्या जाहिरात आलेल्या आहेत. पण इतर सर्व राहिलेल्या GMC जे काही जाहिराती आहेत त्या जाहिराती येणं बाकी आहे. त्यामुळं ऑल डिस्ट्रिक्ट बघा, ऑल डिस्ट्रिक्टच्या जे काही जाहिराती आहेत त्या लवकरात लवकर GMCच्या जाहिरात प्रसिद्ध होतील. जवळजवळ 10,000 प्लस जागा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. बघा या ठिकाणी 10,000 प्लस जागा तुम्हाला उपलब्ध होतील आणि सगळ्यात महत्वाचं 10वी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. बघा 10वी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या सुवर्ण संधीचा फायदा मला वाटतं तुम्ही घ्यावा आणि ह्या जाहिराती येणं बाकी आहेत सर्व जिल्ह्याच्या GMC. बघा ऑल डिस्ट्रिक्टच्या ह्या 4-5 सोल्ड्या आलेल्या, तर इतर ठिकाणच्या अजून येणं बाकी आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो 13 ते 14 पोस्ट असतात. बघा 13 ते 14 पोस्ट वेगवेगळ्या. यामध्ये तुम्हाला ज्यांना वाटतं की मला माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जॉब मिळावा अशा विद्यार्थ्यांनी तयारीला लागा. चला पुढचं आपण बघूया. त्यानंतर आहेत बघा सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. बघा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. बघा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणकोणते आलेले तुम्हाला माहितीच. सहकारी बँकेची जाहिराती बघा. यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं झालं तुमच्या आमच्या आवडीची पोस्ट लिपिक. बघा मुद्दाम मी मोठ्या अक्षरामध्ये लिहितोय तुम्हाला ते हायलाइट व्हावं. बघा सगळ्यात जास्त जागा लिपिकचे येत आहेत. सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बघा काही ठराविक 3-4 ठिकाणी झालेली आहेत.
जाहिरात आलेल्या आहेत. पुण्याची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात, पीडीसीसी बँकेची जाहिरात आलेली आहे. त्याची जी काय फॉर्म भरण्याची मुदत होती ती या ठिकाणी आचारसंहितेमुळे पुढे या ठिकाणी ढकललेली आहे. ते आता सुधारित दिनांक जाहीर करतील त्यावेळेस मी तुम्हाला तो सांगेलच. परंतु ही जी काय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात आहे त्या बँकेमध्ये लिपिक पदाच्या जाहिराती बघा, जवळजवळ त्या सुद्धा 8 ते 9 हजार जागा, बघा 8 ते 9 हजार जागा या ठिकाणी आपल्याला त्या पोस्ट पाहायला मिळतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. जाहिराती येईल, भरपूर वॅकन्सी सुद्धा येणार आहेत आणि सरकारी नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. आता याचं कसं असतं माहिती का, पहिले 2 ते 3 वर्ष तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात कंत्राटी म्हणा किंवा कमी बेसिक वरती तुम्हाला कमी पगारावरती जॉब असतो आणि नंतर फुल पेमेंट वरती जो काय नॅशनलाइज बँक आहेत त्यानुसार तुम्हाला पेमेंट या ठिकाणी चालू होतं. आता यामध्ये ही एकच पोस्ट आहे का, नाही, यामध्ये अजून 4-5 पोस्ट असतात. पण लिपिक काय सांगतो की याच्या जागा ज्या आहेत त्या जागा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि आपले जे काही बांधव आहेत टायपिंग झालेल्या बांधवांसाठी ही सुवर्ण संधी आहे. बघा त्यानंतर जास्त वेळ न घेता पुढचं बघूया आपण. पुढची जे आहे ते न्यायालय भरती. बघा न्यायालय भरती, न्यायालय मध्ये जी काही लिपिकचे जागा असतात न्यायालय भरती बाबत तुम्हाला मी सांगितलं होतं. अजूनही बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी लक्ष लावून बसलेले आहेत. 2228 पदांसाठी ही भरती होईल. प्लस आता परत अजून एकदा आपल्याला पाहायला मिळालं की 5223 पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला मान्यता मिळालेली आहे आणि तात्काळ याची प्रोसेस सुद्धा त्यांच्या प्रशासकीय पातळीवरती चालू आहे. बघा ह्या काय प्रशासनाच्या किंवा सरकारची काय काम असतात हे काय लगेच ठरवलं की आज आलं की उद्या लगेच आपल्याला ताटात येईल असं नाही. बघा याकरता वेळ लागतो. ही सुद्धा बघा तुम्ही लक्षात असून त्या टायपिंग झालेले जे विद्यार्थी आहेत, टायपिंग झालेले विद्यार्थी लिपिक पदासाठी जे काही विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. बघा एवढ्या जागा आपल्याला या महाराष्ट्र शासनाच्या पाहायला मिळणार आहेत न्यायालय लिपिकच्या, याची सुवर्ण संधी आहे. याकरता सुद्धा जो काही सिलेबस आहे तोच मी सुरुवातीला तुम्हाला जी बॅच सांगितली मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य जी काही आहे तोच सिलेबस आहे, वेगळं काही नाही. विद्यार्थी मित्रांनो ह्याची सुद्धा जाहिरात आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे, कारण ही सुद्धा एकदम म्हणजे घाईवरती आहेत सध्या. यांची सुद्धा जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होईल. त्यानंतर आहे जलसंधारण विभाग. बघा जलसंधारण विभागामध्ये 8,000 बघा 8,000 प्लस जागांची जाहिरात आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. संजय राठोड सरांनी मागच्या 6 महिन्यापूर्वी ही घोषणा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो एक अपेक्षित आहे, याला जरा थोडं स्ट्रगल करावं लागेल जाहिरात येण्यासाठी. फक्त घोषणा केली पण त्याची हालचाल काही झालेली दिसत नाही. परंतु ही जी काय आहे ही भरती यांना करावंच लागणार आहे आणि लवकरात लवकर याची जाहिरात यावं यासाठी जर विद्यार्थी मित्रांनी प्रयत्न केला तर लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळेल. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या चांगल्या मोठ्या पोस्ट आहेत यामध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो लिपिकच्या पण चांगल्या पोस्ट आहेत आणि अजूनही वेगवेगळ्या पद या 8,000 मध्ये समाविष्ट आहेत. याची सुद्धा जाहिरात आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे. बघा आता अजून पुढचं बघूया आपण. राज्य उत्पादन शुल्क. बघा राज्य उत्पादन शुल्क, एक्साइज डिपार्टमेंट राज्य उत्पादन विभागाची जाहिरात आकृतीबंध यांचा मंजूर आहे. बघा आकृतीबंध यांचा मंजूर आहे. याची सुद्धा जाहिरात लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सुद्धा का अडून राहिलेले हे अजून कारण समजलेलं नाही. कधी पण याची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो एकदम चांगली पगाराची नोकरी तुम्हाला जर स्ट्रॉंग मिळवायची असेल बघा तर राज्य उत्पादन शुल्क मध्ये तुम्ही या ठिकाणी जॉईन व्हा. तुमची सर्व स्वप्न या ठिकाणी तुमचे साकार होतील. राज्य उत्पादन शुल्क मध्ये चांगली पगाराची नोकरी आहेत, चांगले स्किल आहेत आणि डिपार्टमेंट सुद्धा तसं एकदम खमक्या डिपार्टमेंट आहे राज्य उत्पादन शुल्क. तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर पण अभ्यास तेवढा स्ट्रॉंग करावा लागतो. मागच्या वेळेस IBPS ने हा पेपर घेतला होता. IBPS या संस्थेनं पेपर घेतला होता. पेपर बी तसा स्ट्रॉंग होता जशी पोस्ट स्ट्रॉंग आहे तशी. बघा आता ही मी सांगतोय ती स्केल वगैरे त्यावरून नसेल तुम्हाला वाटत, पण तुमच्या मनातून राज्य उत्पादन शुल्क हे पोस्ट किती स्ट्रॉंग आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, ती तुम्हाला लक्षात येत असेल. बघा याचा सुद्धा आकृतीबंध मंजूर आहे. मला वाटतंय याची पण जरा अजून पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे. ITR वगैरे टाकून कधी भरती करणार काय काय सगळ्या गोष्टी यावरून आपली. पण
आकृतीबंध मंजूर आहे म्हणजे जाहिरात सुद्धा लवकरात लवकर कधी पण येऊ शकते त्यांच्या मनावरती. शासन मला वाटतं की लवकर याच्यावरती जर हालचाली केल्या तर ही सुद्धा जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा शिक्षक भरती, बघा महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती सुद्धा लवकरात लवकर जाहीर होईल. बघा जागा आहेत 10 ते 12 हजारापर्यंत जागा आपल्याला या शिक्षक भरतीमध्ये पाहायला मिळणार आहेत. शिक्षक भरती चांगल्या जागा आहेत बघा. ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे, ज्यांचं स्वप्न आहे की मला अध्यापन करायचं, शिक्षक व्हायचंय, त्यांचं स्वप्न यामध्ये साकार होण्यासाठी तुमच्या ताकदीने या ठिकाणी अभ्यास करा. पुढचं आहे जल जीवन प्राधिकरण. बघा जल जीवन प्राधिकरण, जल जीवन प्राधिकरण याची सुद्धा जाहिरात या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जल जीवन प्राधिकरण 2026 मध्ये, बरं का, मी आता सांगत नाही पण 2026 मध्ये जल जीवन प्राधिकरणाची जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याची जर तयारी करत असाल तर तुम्ही या ठिकाणी कंटिन्यू तुमचा अभ्यास चालू ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे सर्व जिल्हा परिषदा, तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे जून मध्ये येईल. त्यानंतर वनरक्षक भरती सुद्धा ही प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे. बघा अंतिम स्वरूप या ठिकाणी आपल्याला या वनरक्षक भरतीसाठी मिळताना पाहायला मिळत आहे. अंतिम स्वरूप या ठिकाणी वनरक्षक भरती, पोलीस भरती प्रोसेस पूर्ण होईपर्यंत लगेच वनरक्षक भरतीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदा पेपर होतो बघा, पहिल्यांदा लेखी होते 120 मार्काची आणि नंतर ग्राउंड होतं. बघा नंतर तुमचं ग्राउंड होतं आणि या पूर्ण ह्याचा परत नंतर एकदा फायनल निकाल लावला जातो. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती सुद्धा तुम्हाला चांगलं पोस्ट तुम्हाला माहिती आहे, चांगली पोस्ट या ठिकाणी उपलब्ध आहे, तुम्हाला मिळणार आहे. फक्त अभ्यास करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला शहराच्या ठिकाणी एका ठिकाणी मला जॉब मिळावा, अशा विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज सांगतो. बघा महानगरपालिका 3 ते 4 जाहिराती आल्या, त्याच्यानंतर इतर ठिकाणी ज्या राहिलेल्या महानगरपालिका आहेत, महानगरपालिका याच्या सुद्धा जाहिराती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत. बघा भरपूर महानगरपालिकेच्या जाहिराती बाकी आहेत. बघा जसं की सांगली ही झालेलं आहे. बघा कोणती नाशिक महानगरपालिकेची आली, कल्याण डोंबिवली आली, परत तिकडं मीरा भाईंदरची आली, अमरावती वगैरे. आता ह्या सोडून बाकी जेवढ्या महानगरपालिका बाकी आहेत सर्वांच्या जाहिराती येणं बाकी आहे आणि ही प्रोसेस सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. तुम्हाला मी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ पाठीमागे दिलेला आहे की कोणत्या महानगरपालिकेमध्ये किती जागांची पदभरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळ्या अंतिम प्रोसेसमध्ये आहेत. आता बघा पीसीएमसीची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भरती सुद्धा त्याचा पुन्हा एकदा आकृतीबंध वगैरे निश्चित करण्याचं काम चालू आहे, अंतिम टप्प्यात आहे. ही सुद्धा लवकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा अशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगितल्यानुसार 14 विभागाच्या हजारो जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जाहिराती येणार आहेत 2026 मध्ये किंवा आता डिसेंबर मध्ये जर खंड पडला आचारसंहितेमध्ये तर त्यामध्ये सुद्धा काही जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकतात. याला कारण सांगतो, काही विभागांनी अजूनही निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन त्यांची प्रोसेस चालू केलेली आहे. आपल्याला फक्त अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या कष्टाला, प्रामाणिक कष्टाला यश मिळावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. आता ही माहिती तुम्हाला सर्व देऊन झालेली आहे, परंतु यामध्ये ह्या डिसेंबरच्या काही कालावधीमध्ये जर आचारसंहितेत वेळ भेटला तर जाहिराती प्रसिद्ध होतील, नाही तर सगळे इलेक्शन झाल्यानंतर 100% जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध व्हायला चालू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास तुम्ही तुमच्या पातळीवरती तुमच्या मनाप्रमाणे चालू करा, चांगला स्ट्रॉंग. येणाऱ्या पदभरती नगर परिषद असेल, तलाठी असेल, यामध्ये तुम्हाला यश मिळावं, लवकरात लवकर तुमची सरकारी नोकरीचे स्वप्न साकार व्हावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.